हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये काल आपण पाहिलं की स्थितप्रज्ञ कोण? ज्यांनी इंद्रिय निग्रह केलेला आहे, इंद्रिय निग्रहाचं प्राधान्य ज्याला कळलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण आपला वश करून घेतली आहेत इंद्रिय, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं असं मागच्या श्लोकामध्ये 68व्या श्लोकात आपण पाहिलं. आज 69 ते 72 श्लोक पाहून इथे दुसरा अध्याय संपणार आहे आणि संपूर्ण गीतेचं सार असणारी स्थितप्रज्ञाची लक्षणं पण या 4 श्लोकांमध्ये संपणार आहेत. आता या 4 श्लोकांमध्ये किंबहुना पुढच्या एका ह्या 69व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर रूपक आहे. या रूपकाच्या माध्यमातून ब्रह्मानंद प्राप्त झालेला माणूस कसा असतो याचं छान वर्णन केलेलं आहे. स्थितप्रज्ञ माणसाची वृत्ती कशी असते हे पण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण आता क्रमाक्रमाने ते सगळं बघूया. 69वा श्लोक आपण आज सुरू करतोय. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. या निशा सर्वभूतानां, सर्व भूतमात्रांसाठी जी रात्र आहे, निशा म्हणजे रात्र, सर्व भूतमात्रांसाठी जी रात्र आहे ती तस्याम जागर्ति संयमी, त्या रात्री संयमी माणूस म्हणजे योगस्थ माणूस म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस जागा असतो, तो झोपत नाही. यस्याम जागृती भूतानी, जिथे सगळी भूतमात्र जागी असतात, सा निशा पश्यतो मुने, ती त्या मुनी लोकांसाठी, योगी लोकांसाठी, संयमी लोकांसाठी, स्थितप्रज्ञ लोकांसाठी रात्र असते. हे एक रूपक आहे. विनोबांनी त्याचं वर्णन कसं केलं आहे बघा. सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योगी असं रात्र ती. ज्ञानी आणि योगी जो असतो त्याच्यासाठी ती रात्र असते. आता हे रूपक काय आहे ते थोडं एकदा समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. सामान्य माणसांना ब्रह्मानंद दुर्लभ आहे म्हणून त्या बाबतीत ते झोपलेले असतात, ती त्यांच्यासाठी रात्र आहे. ब्रह्मानंद प्राप्ती होणं ही सामान्य माणसासाठी रात्र असते आणि तत्वज्ञ माणसासाठी तो दिवस आहे. ते त्याच्यामध्येच डुबलेले असतात, त्याच्यामध्येच डुंबलेले असतात, आकंठ बुडलेले असतात, त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठी दिवस आहे. हे पहा, रात्र म्हणजे अंधार आणि दिवस म्हणजे प्रकाश. मग ब्रह्मानंदाच्या बाबतीत सामान्य माणसाची रात्र आहे म्हणजे तो अंधारात आहे, त्याला माहीतच नाही ते काय आहे. मात्र ज्ञानाला त्याचं दर्शन झालेलं असतं, त्याच्यामुळे तो उजेडात आहे, प्रकाशात आहे, म्हणून तो त्याच्यासाठी दिवस आहे. आणि ब्रह्मानंदाच्या बाबतीमध्ये योगी माणूस जागा असतो, झोपलेला नसतो, म्हणूनही त्याच्यासाठी तो दिवस आहे. आणि ब्रह्मानंदाच्या बाबतीत सामान्य माणूस झोपलेला असतो, त्याला कळतच नाही ब्रह्मानंद म्हणजे काय, म्हणून ती त्याच्यासाठी रात्र असते. आता स्थितप्रज्ञ माणूस विषय उपभोग, इंद्रिय सुख वगैरेच्या बाबतीत निद्रिस्त असतो, त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं आणि संपूर्ण संयमाविषयी तो जागृत असतो, म्हणून तो त्याच्यासाठी दिवस आणि सामान्य माणसासाठी ती रात्र. याच्या उलट सामान्य माणूस अर्थार्जन, कामनापूर्ती, विषय उपभोग यांच्याबाबत नित्य जागा असतो, जागरूक असतो. मला कसे पैसे मिळवता येतील, मला घर कसं बांधता येईल, माझ्या मुलांचं शिक्षण कसं होईल, मग माझ्या मुलांना कमी कष्टात भरपूर पैसे मिळणारी नोकरी कशी मिळेल, या बाबतीत तो कायम जागरूक असतो. सतत नेटवर इकडे तिकडे सर्च मारत असतो, जागा असतो. मात्र संयमाबाबत पूर्णपणे झोपलेला असतो. संयम म्हणजेच योग, म्हणजेच स्थिरबुद्धी. स्थिरबुद्धीच्या बाबतीत
तो बिलकुलही कधी लक्ष देत नाही, तिथे तो झोपलेला असतो कायम. सामान्य माणसाची रात्र ही झोपेसाठी असते, झोपण्यासाठी ती रात्रीचा उपयोग करतो. एक एक रात्र तो ज्ञानक्षयामध्ये वाया घालवतो असं म्हटलंय विनोबा भावेंनी म्हटलेलं. विनोबांचं वाक्य आहे. रात्री तो झोपतो आणि एक एक रात्र तो ज्ञानक्षयामध्ये वाया घालवतो. झोपतो म्हणजे त्याच्या ज्ञानाचा क्षय होतो, तो वेळ वाया जातो पूर्ण, काही त्याचा उपयोग होत नाही. योगी सुद्धा रात्री झोपतो, झोपत नाही असं नाही, तोही झोपतो, कारण रात्र झोपण्यासाठीच आहे. पण त्याची झोप निर्दोष निस्वप्न असते, निर्विचार असते आणि अनन्य भक्तीला तेव्हा पोषण मिळतं त्याच्या, कारण ती भक्तीच फक्त त्याच्या मनात जागी असते आणि त्या भक्तीला तिथे पोषण मिळतं. आणि आपल्याकडे मात्र सामान्य माणसाच्या झोपेत काय होतं, स्वप्न पडतात, भीती वाटते, आणखी काय काय, त्याला भविष्याचं चिंता असते, त्या चिंतायुक्त झोपेमध्ये तो असतो. सामान्य माणूस आजकाल तरी आपल्या स्वार्थासाठी रात्री जागतो आणि दिवसा झोपतो. असं योगी कधी करणार नाही, कारण पहाटेची वेळ ही चिंतनासाठी असते. त्यावेळेस आजचा माणूस साखर झोपेत असतो. हे चिंतन बिंतन जाऊ दे म्हणतो, तिकडे काही घेणं नाही देणं नाही. आणि म्हणून स्थितप्रज्ञाच्या बाबतीमध्ये जिथे सर्वसामान्य माणूस जागा असतो, ती स्थितप्रज्ञाच्या बाबतीमध्ये रात्र असते. आणि जिथे सगळे जागे असतात तिथे त्याची रात्र असते. आणि जिथे तो जागा असतो ती सगळ्या सर्वसामान्य माणसांसाठी रात्र असते. सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती. आता पुढच्या श्लोकामध्ये हे वर स्टेटमेंट केलं आहे की या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, हे स्टेटमेंट आहे. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, ती त्यांच्यासाठी रात्र असते. हे इथे वर स्टेटमेंट केले, त्याच्यासाठी खाली दृष्टांत दिला आहे, त्याच्यामध्ये ज्ञानी माणसाचा महिमा सांगितला आहे, मोठेपण सांगितलं आहे. काय सांगितलं आहे बघूया. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्. पावसाळ्यामध्ये नद्या दुथडी भरून वाहतात आणि अतिशय वेगाने समुद्राला जाऊन मिळतात. भरपूर मोठा पाण्याचा साठा समुद्रामध्ये जातो. त्यांनी आपूर्यमाणम, तो समुद्र असा गच्च भरून जातो. पण अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः, समुद्राचं पाणी स्थिर आणि एका ठिकाणीच राहणारं असतं. ते काही मर्यादा सोडून धावत नाही, ते आपल्यामध्ये जिरून घेतं ते सगळं पाणी. आपली मर्यादा सोडून ते बाहेर जात नाही समुद्र. तद्वत्, त्याप्रमाणे कामः अयम प्रविशन्ति सर्वे, हे सगळे काम, इच्छा, अमुक टमुक, हे सगळे योग्याच्या मनामध्ये प्रवेश करतात. पण तरीसुद्धा ते त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतात, जिरून जातात. जसं समुद्रात पाणी जिरून जातं तसं ते सगळे काम, इच्छा, अमुक टमुक योग्याच्या अंतःकरणामध्ये जिरून जातात, विरून जातात. त्याला काही अर्थच राहत नाही. शांती मापनोती, आणि त्याला शांतता प्राप्त होते. न कामकामी, त्याच्या मनात कोणत्याही इच्छा निर्माण होत नाहीत. विनोबा भावेंनी बघा किती छान त्याचं भाषांतर केलं आहे. न भंग पावे भरता हि नित्य, समुद्र घेतो जिरवून पाणी. सतत त्याच्यात पाणी येऊन पडत असतं नद्यांचं, पण तो भंग पावत नाही, तो मर्यादा सोडत नाही. काय करतो, ते पाणी स्वतःमध्ये जिरवून टाकतो. जाती तसे जात जिरोनी भोग, तसे ज्याच्यामध्ये भोग जिरून जातात तो पावला शांती, त्याला शांती प्राप्त झाली. न भोग लुब्ध, आणि तो भोगांवर कधीही लुब्ध होत
नाही. भोग त्याचं काहीही बिघडवू शकत नाहीत, त्याला विचलित करू शकत नाहीत. आता इथे काम या शब्दाचे 3 प्रकारे अर्थ सांगितलेले आहेत. काम म्हणजे इच्छा. कशाची इच्छा? मनोगत, कामना वगैरे वगैरे. काम म्हणजे विकार. विकार म्हणजे बदल. इच्छा निर्माण झाले की मनामध्ये बदल होतो तो. आणि काम म्हणजे भोग. इच्छेला अनुसरून केलेला बाह्य विषयांचा भोग, त्याला काम म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ या 3ही प्रकारचा काम जिरवून टाकतो, शमवून टाकतो, शिल्लकच ठेवत नाही त्याला. आणि स्थितप्रज्ञ माणूस काय करतो तर 11 इंद्रियांकडून येणारा प्रचंड कामांचा ओघ आपल्यामध्ये जिरवून टाकतो. आता 10 इंद्रिय 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, असे 10-11 इंद्रिय आहेत. त्यांच्याकडून सगळा येणारा काम हा त्याच्यामध्ये जिरून जातो. जसं समुद्र आपल्यामध्ये पाणी जिरवून घेतो आणि ते काही तो मर्यादेच्या बाहेर जाऊ देत नाही, त्याप्रमाणे. आता हा दृष्टांत दिल्यानंतर परमशांती किंवा ब्रह्मस्थितीची प्राप्ती कशी होते ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, 71 आणि 72. आणि स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा राहतो, कसा चालतो, कसा बोलतो, या विषयाचा हा उपसंहार केलेला आहे. आणि इथे दुसरा अध्याय पण संपतो 72व्या श्लोकानंतर. आता हे 2 श्लोक काय आहेत ते बघूया. विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. काय आहे ही स्थिती? विहाय कामान् सर्वान् यः पुमान् चरती निःस्पृहः. जो माणूस संपूर्ण कामना सोडून देऊन निस्पृह होऊन जगतो, निर्मम निरहंकार असा असलेला तो शांतीम अधिगच्छति, त्याला शांती प्राप्त होते. एषा ब्राह्मी स्थिती, ही यालाच पार्था ब्राह्मी स्थिती म्हणतात. नैनाम प्राप्य विमुह्यति, ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यावर सोडून जात नाही, ती तिथेच राहते. स्थित्वा अस्याम अंतकालेपी, अंतकाल जरी आला माणसाचा जवळ तरी ती तेव्हा पण स्थिर राहते. ब्रह्मनिर्वाण रुच्छती, ती ब्रह्मनिर्माणाला घेऊन जाते, म्हणजे ब्रह्म्याला प्राप्त करून देते माणसाला, असं त्यांनी म्हटलंय. गीताईमध्ये विनोबा भावे म्हणतात, सोडूनी कामना सर्व फिरे होऊनी निस्पृह. जो माणूस सगळ्या कामना सोडून देतो आणि निस्पृह होऊन जगामध्ये वागतो, अहंता ममता गेली झाला तो शांतीरूपची. आणि ज्याची अहंता म्हणजे अहंकार, मी माझं हे सगळं गेलेलं आहे. ममता, माझं घर, माझं दार, माझे नातेवाईक, माझी मुलं, माझं अमकं, माझं ढमकं, हे ज्याच्यातून निघून गेलं तो शांतीरूपची. तो स्वतःच मूर्तिमंत शांती आहे, मूर्तिमंत शांती आहे, शांतीरूपच आहे, तो शांती स्वरूप आहे. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, हे अर्जुना ह्यालाच ब्राह्मी स्थिती म्हणतात. ही पावता न चळे पुन्हा. एकदा माणसाला प्राप्त झाली ब्राह्मी स्थिती, म्हणजे ब्रह्मार्पण झाल्याची स्थिती प्राप्त झाली की ती पुन्हा त्याच्यापासून दूर जात नाही. टिकून अंतःकाळी, ही अंतःकाळीसुद्धा ती टिकून राहते. ब्रह्मनिर्वाण मिळवी आणि माणसाला ब्रह्म्यापर्यंत नेऊन पोचवते. आता भगवद्गीतेचं परमलक्ष्य काय, प्राप्तव्य काय, तर ब्रह्मनिर्वाण हेच आहे, म्हणजे मोक्ष. ब्रह्मनिर्वाण या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षप्राप्ती हेच आहे. मी आणि देह यांच्यातल्या देहाभिमानाचा पडदा दूर होणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण. देहाभिमानाचा पडदा दूर होणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण. म्हणजे देवा, तू आणि मी वेगळे नाहीच,
मी म्हणजे तूच आहे, तू म्हणजे मीच आहे, असं जेव्हा होईल अशा अवस्थेला निर्वाण असं म्हणतात. म्हणजे निर्वाण म्हणजे लीन होणे, ब्रह्म्यामध्ये लीन होणे ही अवस्था माणसाला प्राप्त होते. माणूस देहधारी आहे, त्याच्यामुळे माणूस देहाहून भिन्न आहे आणि माणूस देहाला ओळखतो. परमेश्वर कसा आहे, ब्रह्मतत्व कसं आहे, तो ब्रह्मांडधारी आहे, माणूस देहधारी आहे. म्हणजे देह आणि ब्रह्मांड सेम आहेत. ब्रह्मांडाकडून पासून भिन्न आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड नव्हे, ब्रह्मांड ब्रह्म्यानी धारण केलं आहे, परंतु ब्रह्मांडाने ब्रह्माला धारण केलेलं नाही. पण ब्रह्म त्याला ओळखतो, ब्रह्मांडाला ओळखतो. त्या ब्रह्मांडधारी परमेश्वराचं नामस्मरण करावं हे इथे सांगायचं आहे. कारण त्यांनी का करायचं नामस्मरण, तर कुस्मृती नष्ट होतात. वाईट स्मृती ज्या असतात माणसाच्या त्या नामस्मरणाने नष्ट होतात. शुभ स्मृती आत्मस्मृतीमध्ये विलीन होतात. अशुभ स्मृती नष्ट होतात, शुभ स्मृती आत्मतत्वामध्ये विलीन होतात आणि मग ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. आणि ही स्थिती एकदा प्राप्त झाली की माणूस जिवंतपणीच मुक्त होतो, माणसाला जिवंतपणीच मोक्ष मिळतो. याची देही याची डोळा तो मोक्षाचं दर्शन करू शकतो. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ऐसा आत्मबोधे तोखला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. जो आत्मबोधे तोषला, ज्याला आत्मबोध झाल्यामुळे संतोष निर्माण झाला, जो परमानंदे पोषला, परमानंदाने ज्याचं पोषण झालेलं आहे, परमानंद ज्याला पोसतो आहे, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. अर्जुना, त्यालाच तू स्थितप्रज्ञ म्हणू शकतो. तो अहंकारा ते दंडुनी, कारण त्यांनी काय केलं आहे, आपल्या अहंकाराला दंड दिला आहे, म्हणजे अहंकार बाजूला केला आहे. सकळ कामू सांडुनी, सगळ्या इच्छा सांडल्या आहेत, सोडून दिल्या आहेत. विचारे विश्व होऊनी विश्वामाजी, विचरे विश्व होऊनी विश्वामाजी. संपूर्ण विश्वामध्ये तो फिरतो आहे, पण कसा, विश्व होऊन. शंकराची पूजा शिव होऊन करावी, विष्णूची पूजा विष्णू होऊन करावी, तशी विश्वामध्ये संचार विश्व होऊन करावा. म्हणजेच माझ्यामध्ये जे तत्व आहे ते संपूर्ण विश्वामध्ये आहे असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. म्हणजे मग विश्वामध्ये विश्व होऊन संचार करता येतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, यालाच ब्राह्मी स्थिती म्हणायचं. जे अनुभवती निष्काम, जे निष्काम योगी याचा अनुभव घेतात, ते पावले परब्रह्म अनायसे. ते परब्रह्मालाच मिळाले, परब्रह्मामध्ये लीन झाले आपोआपच. चिद्रूपी मिळता, चिद्रूपामध्ये एकरूप झाल्यावर देहांतीची व्याकुळता, देह पडल्याचं दुःख, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. ज्याच्या बुद्धीला हे दुःख अडवू शकत नाही अशी ती ब्राह्मी स्थिती आहे. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगतुसे अर्जुना प्रती संजयो म्हणे. संजय सांगतोय धृतराष्ट्राला की अरे बाबा, ह्या ब्राह्मी स्थितीचं वर्णन स्वतः स्वमुखानी श्रीपती अर्जुनाला सांगतो आहे. आणखी यापेक्षा काय हवं? स्वतः ब्रह्मच ब्राह्मी स्थितीचं वर्णन अर्जुनासमोर उभं राहून करतो आहे. यापेक्षा आणखी काय त्याचं भाग्य? असं म्हणून इथे दुसऱ्या अध्यायाचा आपण उपसंहार करतो आहोत. आज आपला हा दुसरा अध्याय इथे संपला. आजचे जे 4 श्लोक आहेत ते आपण म्हणून आज थांबणार आहोत. उद्या तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. या निशापासून 69 ते 72 4 श्लोक आहेत ते आपण म्हणूया. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठम् आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान् यः सर्वान् विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति स शान्तिम् अधिगच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ब्रह्मनिर्वाणमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरिः ओम। आपण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी गीता पीयूषमध्ये त्या अध्यायासाठी आलेला श्लोक वाचतो, तसा आताही वाचूया आणि थांबूया। दुसऱ्या अध्यायातला गीता पीयूषमधला श्लोक। झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदांत सांगे हरी। पहिल्या अध्यायामध्ये तो शोकमग्न झाला ते पाहून या अध्यायामध्ये वेदांत सांगितलाय श्रीपतींनी। झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदांत सांगे हरी। आत्मा शाश्वत देह नश्वर असे जाणून हे अंतरी। घेई बाण धनु करी समरतू कर्तव्ये आचरी। वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरिओम। आज इथे थांबूया, उद्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया।